नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण समाजशास्त्रातील सामाजिक परिवर्तन या प्रकरणामध्ये सर्वप्रथम सामाजिक परिवर्तन म्हणजे काय आणि सामाजिक परिवर्तनाच्या संदर्भात वेगवेगळ्या विचारवंतांनी केलेल्या ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्यांचा विचार केलेला आहे. आज आपण सामाजिक परिवर्तनाचा उगम कशा प्रकारे झालेला आहे याचा विचार करणार आहोत. सामाजिक परिवर्तनाच्या उगमासंदर्भात समाजशास्त्रामध्ये दोन गटांनी वेगवेगळ्या प्रकारची मते मांडलेली आहेत. पहिला जो गट आहे त्या गटाच्या मते सामाजिक परिवर्तनाचा उगम हा प्रसारात आहे. थोडक्यात सामाजिक परिवर्तनाचा जो उगम आहे तो प्रसारामध्ये आहे असे अनेक विचारवंतांचं म्हणणं आहे. त्यांच्या मते फॅशन, कला, क्रीडा, साहित्य, विज्ञान, दळणवळणाची साधने, औषधे इत्यादींमधील जे बदल आहेत त्या बदलांमुळे किंवा प्रसार माध्यमांमुळे सामाजिक परिवर्तन जगभर पसरलेले दिसून येते. हे बदल प्राचीन काळापासून समाजातील लोकांनी इतर समाजातील लोकांपासून स्वीकारलेले असतात. या परिवर्तनामुळे कित्येक आदिवासींनी आपली विशेष प्रगती करून घेतलेली आहे. उदाहरणार्थ न्यूझीलंड देशातील माओरी जमातीच्या लोकांनी या मार्गाचा अवलंब करून एका दशकात सुसंस्कृत लोकांमध्ये स्थान मिळविलेले आहेत. अशा प्रकारे सामाजिक परिवर्तनाचा उगम हा प्रसारात आहे हे एका गटाचे म्हणणे आहे. त्यानंतर सामाजिक परिवर्तनाच्या संदर्भात विचार करणारा किंवा विचारवंतांचा दुसरा जो गट आहे त्या गटाच्या मते सामाजिक परिवर्तनाचा उगम हा शोधात किंवा आविष्कारामध्ये सापडतो. त्यांच्या मते सामाजिक परिवर्तनाचा उगम हा शोधात किंवा आविष्कारात आहे. असे म्हणणाऱ्यांच्या मते सांस्कृतिक प्रगती ही अन्य लोकांचे अनुकरण करून घडलेली आहे. अशा प्रकारे सामाजिक परिवर्तनाचा जो उगम आहे हा उगम दोन गटांनी वेगवेगळ्या संदर्भात हा मांडलेला आहे. त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सामाजिक परिवर्तनाचं स्वरूप हे कशा प्रकारचं आहे. आपल्याला असं म्हणता येईल की सामाजिक परिवर्तन ही संज्ञा समाजशास्त्रामध्ये एका निश्चित अर्थाने वापरली जाते. समाजात घडून येणाऱ्या सर्व बदलांचा समावेश त्यात होत नसून केवळ समाजाच्या संरचनेतील परिवर्तनालाच सामाजिक परिवर्तन मानले जाते. अशा सामाजिक परिवर्तनाच्या स्वरूपाच्या संदर्भात विविध मुद्दे विचारवंतांनी मांडलेले आहेत. त्या मुद्द्यांच्या आधारे सामाजिक परिवर्तनाचं स्वरूप हे स्पष्ट केलेलं आहे. ते घटक पुढील प्रमाणे आहेत. त्यातला पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे सामाजिक परिवर्तन हे गुणात्मक व संख्यात्मक असते. सामाजिक परिवर्तन हे समाजामध्ये घडून येत असताना ते गुणात्मक आणि संख्यात्मक अशा दोन्ही प्रकारचे होत असते. गुणात्मक परिवर्तन म्हणजे समाजात घडून आलेला वैचारिक आमूलाग्र बदल होय. तर संख्यात्मक परिवर्तन म्हणजे समाजाच्या अनेक क्षेत्रात घडून आलेला सांख्यिकीय बदल होय. अशा प्रकारे सामाजिक परिवर्तन हे गुणात्मक व संख्यात्मक अशा दोन पद्धतींनी घडून येते. त्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे
तो म्हणजे सामाजिक परिवर्तन हे सार्वत्रिक असते. समाजात अनेक जातीचे, धर्माचे, पंथाचे लोक जीवन जगत असतात. तसेच त्यांची विभागणी ही आदिवासी, ग्रामीण, शहरी अशा प्रकारची झालेली असते. प्रत्येक जातीत, धर्मात आणि पंथात वेगवेगळ्या प्रकारच्या रूढी, परंपरा, चालीरीती, आचार, विचार, सण, उत्सव इत्यादींमध्ये भिन्नता आढळून येते. अशा विविध प्रकारच्या जाती, धर्मात आणि पंथात सतत सातत्याने परिवर्तन घडून येत असते. म्हणूनच असे म्हटले जाते की सामाजिक परिवर्तन हे सार्वत्रिक स्वरूपाचे आहे. ते स्थानिक पातळीपासून जागतिक स्तरापर्यंत ज्या ज्या ठिकाणी मानव आपलं वास्तव्य करतो, ज्या ज्या ठिकाणी राहतो, त्या त्या ठिकाणी काळानुरूप परिवर्तन हे घडून येत असते. त्यानंतर तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सामाजिक परिवर्तनाच्या गतीमध्ये भिन्नता आढळून येते. सामाजिक परिवर्तनाची गती ही प्रत्येक जाती, धर्मात आणि पंथात वेगवेगळी दिसून येते. तसेच आदिवासी, ग्रामीण आणि शहरी भागामध्ये सुद्धा सामाजिक परिवर्तनाच्या गतीमध्ये भिन्नता आढळून येते. काही समाज किंवा धर्म किंवा पंथात सामाजिक परिवर्तन लवकर घडून येते, तर काही समाजामध्ये, धर्मामध्ये, पंथामध्ये सामाजिक परिवर्तन सहजासहजी स्वीकारले जात नाही. त्यामुळे तो समाज अविकसित किंवा मागासलेला आढळून येतो. सामाजिक परिवर्तन स्वीकारताना समाजाची, धर्माची किंवा त्या पंथाची परवानगी असणं आवश्यक आहे. समाजाने जर परवानगी दिली तरच सामाजिक परिवर्तन घडून येते, अन्यथा परिवर्तन घडून येत नाही. त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सामाजिक परिवर्तन हे परस्पर पूरक असते. सामाजिक परिवर्तन हे परस्पर पूरक असते म्हणजे ते एकमेकांवर अवलंबून असते. एका क्षेत्राबरोबर दुसरे क्षेत्रही आपोआप बदलू शकते. एका समाजाच्या रूढी, परंपरा, चालीरीती, आचार, विचार, सण, उत्सव इत्यादींमध्ये परिवर्तन झाले की त्याचे अनुकरण इतरही समाजामध्ये केले जाते. त्यामुळे समाजाचा व राष्ट्राचा मोठ्या प्रमाणात विकास घडून येतो. म्हणूनच असे म्हटले जाते की सामाजिक परिवर्तन हे परस्पर पूरक असते किंवा ते एकमेकांवर अवलंबून असते. पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सामाजिक परिवर्तनात नवीन विचारांना चालना मिळते. सामाजिक परिवर्तन स्वीकारताना विविध प्रकारचा विचार विनिमय केला जातो. एखादा सामाजिक बदल स्वीकारताना समाजातील प्रत्येक घटकाला आपले विचार किंवा मत मांडण्याची संधी दिली जाते. समाजातील प्रत्येक घटकाशी सुसंवाद साधला जातो. सुसंवाद साधला की सुविचार आपोआप निर्माण होतो आणि सुविचारातूनच सामाजिक परिवर्तनात नवनवीन विचारांना चालना मिळते, दिशा मिळत असते. परिणामी समाजामध्ये कालांतराने आमूलाग्र बदल घडून येतो. त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सामाजिक परिवर्तनाने समाज संरचनेत बदल घडून येतो. समाज संरचनेत होणारा बदल म्हणजेच सामाजिक परिवर्तन होय. बदलत्या परिस्थितीनुसार सामाजिक किंवा समाजातील जीवनपद्धतीत कुटुंब, विवाह, शिक्षण
अशा वेगवेगळ्या घटकांमध्ये बदल होणं गरजेचं असतं. परिवर्तनाशिवाय कुठल्याही प्रकारची प्रगती नाही असे विचारवंतांचे मत आहे. म्हणूनच समाजातील अनावश्यक प्रथा, पद्धती, परंपरा टाळण्याच्या दृष्टिकोनातून समाजाच्या संरचनेमध्ये बदल हा सामाजिक परिवर्तनातूनच घडून येत असतो. म्हणूनच सामाजिक परिवर्तनामुळे समाज संरचनेत, समाजाच्या रचनेमध्ये बदल सातत्याने घडून येतो असे म्हटले जाते. त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सामाजिक परिवर्तन ही जटिल प्रक्रिया आहे. सामाजिक परिवर्तन ही एक जटिल किंवा गुंतागुंतीची घटना आहे असे म्हटले जाते, कारण या प्रक्रियेचे निश्चित मोजमाप करणं हे कठीण असतं. तिच्याबद्दल निश्चित भविष्यवाणी करणं देखील कठीण असतं. सामाजिक परिवर्तन घडवून आणणारी कारणे ही अनेक प्रकारची असतात. त्यामुळे नेमक्या कोणत्या क्षेत्रामध्ये परिवर्तन घडून येईल हे सांगणं कठीण आहे. म्हणूनच सामाजिक परिवर्तन ही एक गुंतागुंतीची किंवा न समजणारी प्रक्रिया आहे असे म्हटले जाते. त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सामाजिक परिवर्तन ही तटस्थ संकल्पना आहे. कारण समाजाच्या संरचनेमध्ये होणाऱ्या कोणत्याही परिवर्तनास उद्देशून ही संकल्पना वापरली जाते. ही संकल्पना बदलाच्या विवक्षित स्वरूपाकडे संकेत करीत नाही. सामाजिक परिवर्तन हे कोणत्याही प्रकारचे असू शकते. उदाहरणार्थ, कायम किंवा अस्थायी परिवर्तन, हितकारी किंवा अहितकारी परिवर्तन. अशा सामाजिक परिवर्तनाकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जात नाही. म्हणूनच सामाजिक परिवर्तन ही तटस्थ संकल्पना आहे असे म्हटले जाते. अशा प्रकारे सामाजिक परिवर्तन म्हणजे काय, सामाजिक परिवर्तनाचा उगम कशा पद्धतीने झाला आणि सामाजिक परिवर्तन हे कशा प्रकारचे, कशा स्वरूपाचे असते, हे वरील विविध मुद्द्यांच्या आधारे आपल्याला स्पष्ट करता येते. धन्यवाद.